अगदी रुबीन आपण बघितलं तर 17 वर्षानंतर आरसीबीनं चॅम्पियन जी ट्रॉफी आहे आयपीएलची ट्रॉफी जिंकलेली आहे आणि तो उत्साह मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळाला होता। चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारनं आरसीबीच्या टीमचं स्वागत समारंभ ठेवण्यात आलेला होता, सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता। मात्र या सगळ्या सत्कार समारंभाला किंवा या त्यांच्या मिरवणुकीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली की त्यामध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली। जवळपास 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। 25 पेक्षा अधिक जण या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गंभीर जखमी झाल्याची सुद्धा माहिती येते। प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती येते। या सगळ्यामध्ये पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी किंवा गर्दीला नियोजित करण्यासाठी काही सौम्य लाठीचार्ज सुद्धा केलेला आहे। आपण जर दृश्यांमध्ये रुबीना बघू शकलो तर किती मोठ्या प्रमाणावर या मिरवणुकीला या सगळ्या क्रिकेटर्सच्या स्वागतासाठी बंगळुरूचे जे रॉयल चॅलेंजर बंगळुरूचे आरसीबीचे सगळे फॅन्स जमलेले आहेत ते आपण बघितलं। 17 वर्षांचा त्यांच्या आयपीएलच्या विजेतेपदाचा जो वनवास आहे तो संपला, मात्र कुठेतरी या सगळ्या विजय मिरवणुकीला गालबोट लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। 17 वर्षानंतर आरसीबीचे फॅन्स जे लॉयल होते आरसीबी बरोबर ते सगळे या सगळ्या मिरवणुकीमध्ये उतरले, मात्र दुर्दैवानं गर्दी झाली, चेंगराचेंगरी झाली। 7 जणांना आपला जीव गमवावा लागला, 25 जण यामध्ये गंभीर जखमी झालेत। प्रकृती चिंताजनक आहे, अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। दोन्ही दृश्य आपण बघू शकतो, एकीकडे गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांचं नियोजन सुरू आहे तर दुसरीकडे खेळाडूंचा सत्कार समारंभ होताना दिसतोय। रस्त्याच्या बाजूला झाडावर चढून, पोलवर चढून, डिवायडरवर सगळीकडे आरसीबीचे चाहते या ठिकाणी उभा राहिलेले पाहायला मिळतात। मात्र गर्दी झाली, चेंगराचेंगरी झाली, दुर्दैवानं 7 जणांचा मृत्यू झालाय। रुबीना, निश्चितच संदीप, यावी मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे कारण जखमींची संख्या 20 वर पोहोचलेली आहे। अगदी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। याचं कारण पहिल्यांदा जर आपण बघितलं, पहिल्यांदा जी बातमी आली ती 3 ते 4 जणांचा मृत्यू झालेला होता, मात्र अचानक हा आकडा 7 वर पोहोचलेला आहे। अजूनही अनेक जण गंभीर आहेत, चिंताजनक आहे। जवळपास 25 ते 30 पर्यंत चिंताजनक प्रकृती असलेल्या सगळ्या चाहत्यांची संख्या गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे हा आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। आपण जर बघितलं तर कालची जी काही दृश्य आलेली होती आरसीबीच्या विजयानंतर की मोठ्या प्रमाणावर जल्लोष बंगळुरू आणि कर्नाटकमध्ये पाहायला मिळाला होता। देशभरामध्ये आरसीबीचे सगळे फॅन्स जल्लोष करत असताना आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र या सगळ्या मिरवणुकीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळे चाहते उपस्थित राहतील याचा अंदाज कदाचित पोलीस प्रशासनाला बंगळुरूमधल्या नसावा आणि मोठ्या प्रमाणावर या सगळ्या आरसीबीच्या चाहत्यांची या सगळ्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली गर्दी आणि त्यानंतर झालेली चेंगराचेंगरी आपण बघतोय त्याचं या पर्यवसन कशामध्ये झालेलं आहे। 7 जणांचा, 7 आरसीबीच्या चाहत्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। यामध्ये गर्दीला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज सुद्धा पोलिसांना करावा लागला, मात्र गर्दी ही आवरण्या पलीकडे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सगळ्या आरसीबीच्या फॅन्सना, आरसीबीच्या क्रिकेटर्सना, आरसीबीच्या प्लेयर्सना बघण्याची इच्छा होती आणि त्यातूनच हा सगळा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं, चेंगराचेंगरी झाली। हा दुर्दैवाची बाब म्हणजे हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते। ही 2 दृश्य आपण जर बघितलं, चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर प्रचंड मोठ्या प्रमाणावरची गर्दी आणि दुसरीकडे आयपीएल ट्रॉफीसह आरसीबीचे सगळे प्लेयर्स, विराट कोहली आणि इतरही त्यांचे सहकारी, त्याचबरोबर कर्नाटकचे मुख्यमंत्री सुद्धा आरसीबीच्या टीमच्या स्वागतासाठी आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतात। आणि ही 2 दृश्य आपण जर बघितली तर आपल्याला लक्षात येऊ शकेल, कदाचित या क्रिकेटर्सना माहीत सुद्धा नसेल की चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर किंवा या मिरवणुकीमध्ये नेमकं काय घडलंय। निश्चित धन्यवाद संदीप ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय ती म्हणजे स्टेडियममध्ये सत्कार समारंभ एकीकडे सुरू आहे तर दुसरीकडे स्टेडियम बाहेरची चेंगराचेंगरी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस सध्या नियोजन करत आहेत। सौम्य लाठीचार्ज देखील पोलिसांनी यावेळी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र अद्यापही स्टेडियमच्या बाहेर मोठ्या प्रमाणात क्रिकेटप्रेमींची गर्दी जमलेली आहे, ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। आणि या गर्दी दरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीत जवळपास 20 जण आणि जखमी झाल्याची बातमी आहे तर 7 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। यावेळी मोठ्या प्रमाणात जर आपण पाहिलं, बंगळुरू चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर ही चेंगराचेंगरी झालेली होती आणि चेंगराचेंगरीनंतर अनेक जण जखमी झाल्याची ही बातमी येते। दोन्ही दृश्य अत्यंत महत्त्वाची सध्या या स्क्रीनवर आहे। स्टेडियममध्ये एकीकडे सत्कार समारंभ सुरू आहे आणि आपल्या याच
क्रिकेटर्सना भेटण्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी, त्यांना हाक मारण्यासाठी क्रिकेटप्रेमी इथं जमलेले होते आणि या दरम्यानच ही दुर्घटना घडलेली आहे। ही चारही दृश्य सध्या स्क्रीनवर पाहतोय आणि या सगळ्यामध्ये एक मोठी अपडेट जी येते, जखमींचा आकडा वाढलेला आहे। 25 जण जखमी असल्याची माहिती मिळते। आरसीबीच्या मिरवणुकीची चेंगराचेंगरी झालेली आहे, 7 जणांचा मृत्यूची भीती व्यक्त केली जाते। ही चारही दृश्य अत्यंत महत्त्वाची आहेत। एकीकडे जखमींना रुग्णालयात हलवलं जात आहे, दुसरीकडे गेटच्या बाहेर, चिन्नस्वामी स्टेडियमच्या गेटच्या बाहेर अद्यापही क्रिकेटप्रेमींची गर्दी आहे। तर आपण पाहतोय ही तीनही दृश्य जर आपण पाहिली तर मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी, दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। तर एकीकडे सत्कार समारंभ जसा तसा सुरू आहे आणि एवढा मृत्यू होऊन सुद्धा ही दुर्घटना इतकी चिंताजनक असताना सुद्धा सत्कार समारंभ स्टेडियममध्ये सुरू आहे। त्यांना या गोष्टीची कल्पना नाही आहे का, हा सवाल आता उपस्थित होतोय, कारण स्टेडियमच्या बाहेरच हा सगळा गोंधळ सुरू आहे आणि याच स्टेडियममध्ये हा सत्कार समारंभ सुरू आहे। तर दुसरीकडे ही दुर्घटना घडली आहे। संदीप आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, नेमकं काय त्यांना या बाबतीत कल्पना मिळाली नाही का की याच ज्या स्टेडियममध्ये सत्कार समारंभ होतोय त्या स्टेडियमच्या बाहेर जवळपास 7 जणांचा मृत्यू झालाय? अगदी रुबीना, खरंच ही दोन्ही दृश्य विरोधाभासी असणारी ही दृश्य आहेत, कारण एकीकडे चेंगराचेंगरीमध्ये 7 फॅन्सचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, तर दुसरीकडे दिमागदार सत्कार सोहळा आतमध्ये सुरू आहे। आता सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली माहिती नसेल का, पोलिसांनी ब्रीफ केलं नसेल का, तर असं होणं आवश्यक आहे, कारण प्रत्येक क्षणाक्षणाची बातमी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत असते। आणि या सगळ्यामध्ये ही विरोधाभासी दृश्य आपण बघतोय की कशा पद्धतीने एकीकडे दिमागदार हा सत्कार सोहळा सुरू आहे, तर दुसरीकडे हे या सगळ्या चेंगराचेंगरी झालेल्या, त्याचबरोबर प्रकृती चिंताजनक असलेल्यांवर उपचार सुरू आहेत। त्या 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। रुबीना, या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर लहान मुलं आणि महिला सुद्धा या मिरवणुकीमध्ये किंवा या चिन्नस्वामी स्टेडियमच्या बाहेर या खेळाडूंच्या स्वागतासाठी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि या सगळ्यांमध्ये मृतांमध्ये आपण बघतोय की आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। आपण जर क्रेज बघितली तर आरसीबीची मोठ्या प्रमाणावर अगदी काही सेकंदांसाठी थांबवते संदीप।